आज आपण 6वा अध्याय बघणार आहोत ज्ञानेश्वरीचा. तुम्हाला माहिती आहे मागच्या वेळेपर्यंत आपण 5वा अध्याय पूर्ण केला. आता हा 7वा अध्याय जो आहे, 6वा अध्याय जो आहे आत्मसंयम योग असं त्याचं नाव आहे. आत्मसंयम योग म्हटल्यावर तुम्हाला लगेच कळेल अर्थ अगदी साधा की आपण संयम कसा राखायचा. आता संयम हा 2 तऱ्हांनी असतो, शारीरिक आणि मानसिक. म्हणजे शरीराच्या इंद्रियांवर पण संयम पाहिजे आणि मनावर पण संयम पाहिजे. हेच इथे सांगितलेलं आहे की जरा असं बसायला नको. इथे हे सांगितलेलं आहे की हा संयम हा योग आपल्याला करण्यासाठी कसं काय तयार करायचं आपलं मन आणि शरीर, हे मुख्यतः ह्याच्यात सांगितलं. आता 5व्यात आपण काय बघितलं की संन्यासी आणि कर्मयोगी हे दोन्ही सारखेच आहेत. कारण दोघांनाही आपला विरक्ती तर पाहिजेच. निष्काम कर्मयोग करताना ज्ञान पण पाहिजे, संयम पण पाहिजेच. हे सगळंच पाहिजे. म्हणजे फक्त आपण त्याला नावं वेगळी देतो, पण एकच आहे त्यांचं अनुष्ठान करण्याचं, आचरण करण्याची पद्धत एकच. हे मागच्या वेळेला सांगितलं आणि हे योगाचं सांगितल्यावर अर्जुनाला असं वाटलं की अरे आपण ह्याच्याबद्दल अजून जरा माहिती करून घ्यावं. म्हणून मग संजय म्हणतोय, मकर आयापे म्हणून संजय तोची अभिप्राव अवधारित कृष्ण सांगते आताचं योगरूप. योगरूप योगाबद्दल आता भगवंत अर्जुनाला जे सांगतायत तेच मी आता तुम्हाला सांगतो. पण म्हणे काय माझं भाग्य बघा, संजय सांगतोय, सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे की तेची अवसरी पाहुणे पातलो. अर्जुनासाठी ब्रह्मरसाचं पारण म्हणजे उपवास वगैरे करतात, नवरात्राने उपवास करतात. आपण म्हणतो ना पारणं आता फेडायचं, मग गोडधोड करून काहीतरी पारणं आपण फेडतो. तर हे कसं ब्रह्मरसाचं पारण दिलं अर्जुनाला. सहज ब्रह्मरसाचे पारणे अर्जुनाला मी केली नारायणाने अर्जुनासाठी केली. पण माझं भाग्य बघा, अवसरी पाहुणे म्हणजे मी अचानक तिथे पाहुणा म्हणून आलो. आपल्याकडे पण कोणी काहीतरी आपण ठरवलं वगैरे काहीतरी मेजवानी आहे, अचानक आपला मित्र मैत्रीण कोणी आले की म्हणजे अरे वा काय चालू का, चांगला आलं की मी मुहूर्ताला, पंक्तीला आता चांगला लाभ मिळाला मला वगैरे. तसं म्हणतोय की अचानक मी पाहुणा म्हणून आलो आणि मला हे भाग्य लाभलं की तो ब्रह्मरस मला सुद्धा मिळाला. आणि हे भगवंताला योगाबद्दल काय सांगतायत ते मला पण ऐकायला मिळणार आहे. तर राजा तू पण ऐक असं धृतराष्ट्राला म्हणायचं. तर आपण बघितलं 3ऱ्यात कर्मयोग सांगितला, निष्काम कर्मयोग, त्याचे निकष काय. मग ज्ञानाच्या साह्याने कर्माचा संन्यास कसा करायचा हे 4थ्यात सांगितलं. 5व्यात तर मी आता म्हटलंच, कर्मयोगी संन्यासी कसे दोन्ही सारखेच आहेत. मग आता हा योग करण्यासाठी मनाची आणि शरीराची कशी काय आपण तयारी करायची हे त्याच्यात भगवंताने सांगितलं. आणि म्हणून ते सांगताना त्याने सुरुवात केलेली आहे की हे मी म्हटलं तसं संजय म्हणतो की आता हा योग काय करायचा आहे, तर त्याची पहिल्यापासून काय करायला पाहिजे. ज्ञानेश्वर म्हणतात आधी श्रोतृवर्गाशी संभाषण करताना आधी संवाद साधला. ते म्हणतात या सावल्यातला विषय इतका गोड आहे, इतका छान आहे आणि अद्भुत पण आहे. माझ्या मराठाचे बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके आयसी अक्षरे रसिके मेळविन. हा तुम्ही अध्याय नीट ऐका. अशा रीतीने मी सांगणार आहे. अशी त्याच्यातला मराठी आधीच इतकी रसाळ सुंदर. आता आपल्या मराठीला अभिजात भाषेचा मिळालेला आहे मान, तर ती अमृताशीही पैसा जिंकते, इतके गोडच शब्द त्याचे. अशा मराठीमध्ये मी हे निरूपण करणार आहे. रसिके मिळविन, नक्की तुमच्या रसिकांना निश्चित आवडेल, त्यांचं मन मी जिंक. इथे काय त्यांचा फाजील अभिमान नाही आहे, त्यांचा विश्वास आहे. कळकळ काय आहे ज्ञानेश्वरांची,
की सगळ्यांना हे ज्ञान मिळावं, अज्ञान दूर व्हावं. आणि म्हणून ते म्हणतात दरवेळेस श्रोत्यांची आळजब करतात, नीट लक्ष देऊ नये का, प्राण आणू नये का. तसं ते म्हणतात की का असा रसाळपणा माझ्या ह्याच्यात येणार आहे, तुम्ही सांगा निरूपणा, तर तुम्ही नक्की ऐका. पण मग आता हे मी निरूपण करणार आहे ते माझ्याकडे एकदा सांगितलंच होतं की शब्द संवादीचे, शब्द आधी जोडीचे प्रवेश आधी पण सांगून झालं ज्ञानेश्वरांची कसा अभ्यास करायला पाहिजे, ऐकायचं कसं. श्रवण भक्ती आहे ना, नवविधा भक्तीची पायरी आहे पहिली. श्रवण कसं केलं पाहिजे ही सुद्धा कला आहे. श्रवण करताना जर मनापासून आपण ऐकलं, आपल्या हृदयापर्यंत जायचं असेल, तो वक्ता जो ते बोलत असतो ना, ही वाक्य आपण परत मनात अशी आपल्या आतल्या तुटपुटायची असतात, ते परत रिपीट करायचं. म्हणजे मग नाही तर मी इकडे तरी लक्ष आहे, कुठेतरी लक्ष आहे, तांबई देत आहे हे नाही करत. म्हणून परत इथे म्हणतात आहाच्या बोलाची वालिफ फेडीचे आणि ब्रह्माजियाची अंगाकडीचे, मग सुखेशी सुरवाडीचे सुखाची माझी. इथे सुख दोनदा आले पण वेगळा अर्थ बघा. ते काय म्हणतात, आहाचं म्हणजे बरोबरच शब्द मी जे बोलीन त्याच्या बरोबरचा फक्त अर्थ घेऊ नका. वालिफ म्हणजे सोडणं, साल, त्याची साल तुम्ही काढून आतमध्ये ब्रह्माची अंगा घडीचे समरस व्हावं. म्हणजे इतकं तुम्ही तल्लीन व्हा त्या शब्दाचा आतला भावार्थ काय आहे हे तुम्ही समजून घ्या. जर तुम्ही श्रवण नीट केलं तर ते तुम्हाला आपोआपच कळेल की कसं ऐकायचं कसं. आणि सुखेची सुरवाडीची सुखाची माझी. सुखेची पहिल्या सुखेचा अर्थ आहे सहज लीलया, आणि दुसऱ्या सुखाचे सुखच असे आपण नेहमी म्हणतो की सहज तुम्ही सुखात लोळा म्हणे, तुम्हाला मिळेल सुख, अत्यंत सुख मिळेल. मी खात्री देतो असं म्हणतात की तुम्ही जर नीट श्रवण केलं तर अतिशय तुम्हाला ह्याच्यात आनंद मिळणार. असं म्हणून ते श्रोतांना सांगतात की भगवंत काय सांगतात ते नीट आहे. ना तरी धातुवादाही न जोडे ते लोहीची पंधरे सापडे, जरी दैव योगे चढे परिसू हाता. हे काम कसं म्हणे सोपं करून सांगितले मी. धातुवाद म्हणजे रसायनाने काहीतरी किमया करणे, रसायनाने वापरून आपण काहीतरी त्या धातूंवर प्रक्रिया करून त्याचं काहीतरी वेगळं असं करतो, त्याला म्हणायचं धातुवाद. जे धातुवादाने करता येणार नाही, लोहीची पंधरे सापडे. लोह म्हणजे लोखंड, पंधरे म्हणजे 52 आपण म्हणतो ना शुद्ध सोनं. जरी का तेव्हा होतं दैव योगेच्याकडे परिस हाती, परिस मिळाला हातात तर लोखंडाचं सोनं होतं, त्याला काही दुसरं रसायन वगैरे काही गरज पडत नाहीये. तसं म्हणे हे माझं आहे, मी जे निरूपण करणार आहे ते तुम्हाला अतिशय सोप्या शब्दात सांगणार. परिस कुठला लागलाय, गुरुकृपा, माझ्या गुरुची गुरुकृपाच आहे. तो परिस स्पर्श झालाय म्हणून मी हे सांगतो, तर तुम्ही ते नीट ऐका. आणि मग आता भगवंत काय बोलतायत ते सांगतात. ऐके योगी आणि संन्यासी जनी हे एकची सिनाने झणी मान, एरवी विचारिचती जव दोन्ही तव एकची असेल. मागचाच धागा पकडलेला भगवंतांनी मागच्या अध्यायाचा. ते सांगतात की योगी आणि संन्यासी हे सर्वसामान्यपणे एकच मानलं. एकची सिनाने झणी, सिनाने म्हणजे वेगळे, झणी म्हणजे कदाचित, कदाचितच तू वेगळे मान म्हणजे मानू नको. एरवी विचारिचती, एरवी जर नीट विचार केला तर दोन्ही एकच आहेत. ते कसं आहे काय म्हणजे त्यांनी पुढे छान उदाहरण दिले. घरामध्ये एकाच पुरुषाला वेगवेगळ्या नावाने हाक मारलं जातं. घरामध्ये मित्रमंडळीमध्ये कोणी त्याला बाबा म्हणतं, कोणी काका म्हणतं, कोणी मामा म्हणतं, अजून मित्र आणखी वेगळ्याच नावाने हाक, पण तो एकच असतो. तसं म्हणे नामाच्या आधारेपणे एका पुरुषात ते बोलावणे, दोन्ही मार्गे जाणे एकची ठाया. त्याचप्रमाणे दोन्ही मार्गाने तुम्ही कुठे जा, एकाच ठिकाणी जायचं असतं. अशा प्रकारे योगी आणि संन्यासी हे एकच आहे, हे तू जाण. हे परत आता त्याला फसवण्यासाठी म्हणून सांगतायत. मागचं जरा आपण म्हणतो ना थोडी रिव्हिजन तुम्ही असं. म्हणून अग्निसेवा न सांडिता, कर्माची रेखा नोलांडिता, आहे योग सुख स्वभावता आपण पाची.
अग्निसेवा न सांगिता म्हणजे अग्निहोत्र जे व्रत असतं ना, गृहस्थाश्रमात शिरताना तुम्हाला माहिती आहे, लग्नविधीमध्ये विवाह विधीमध्ये पवित्र अग्नीच्या समोर आपले फेरे वगैरे होतात आणि तेव्हा उपाधी असते, पुरोहित असतात, गुरुजी असतात, ते काय म्हणतात, हा अग्नी, हा पवित्र अग्नी आता तुम्ही तो घरी घेऊन जायचा, असं पण पूर्वी होता, आता कोणी काही एवढं करत नाही. तो अग्नी सतत पेटता ठेवायचा घरी. गृहस्थाश्रम केला का त्याच्यात करायचं की आलेला कोणी प्रत्येकी आचर, कोणी पाहुणा, अतिथी देवो असं म्हणून त्या अग्नीची मी सेवा करून त्या अग्नीच्या रूपाने अन्नपूर्णा जणू माझ्या घरी असं सगळ्यांना भोजन देईन, असं ते असतं. त्याला अग्निसेवा न सांडिता म्हणतात. कर्माची रेखा न ओलांडिता आहे योग सुख स्वभावता आपण पाची. मग असं हे अग्निहोत्र सेवा करून सुद्धा कर्माची रेखा न ओलांडता म्हणजे करायला तुम्ही व्यवहार नेहमीच. संसारात राहणारे कसं कर्मयोग करतात त्याच्याबद्दल बोलतात. म्हणजे आपल्याला परमार्थात शिरताना काही सगळं घरदार संसार सोडायला पाहिजे असं नाही. कर्माची रेखा न ओलांडता नुसतं संसार सोडून संन्यास घेतला तरी काहीतरी कर्म करायलाच लागतं. नाही आपण तिसऱ्यात पण बघितलं, ते सगळं काहीही न सोडता योग सुख म्हणजे हा योग तुम्हाला आचरणात आणता येतो. इतकं हे सोपं सरळ असं आहे. म्हणजे तुम्ही जर मनापासून केलं तर सोपं आहे, नाहीतर नाही. स्वभाव योग सुख स्वभावता आपण पाहिजे, तो तुम्हाला हे योग प्राप्त करण्याचा आनंद तुम्हाला नक्की मिळेल. पण आता हा योग चळाचा निबथा, योग चळ म्हणजे पर्वत, योगरूपी पर्वताचा निबथा म्हणजे माथा कळस, त्याच्यावर तुम्हाला जायचंय. जरी ठाकावा आधी पाठवा तरी सोपानाया कर्मपथा चुका जणी. कर्म करावंच लागतं ना. संन्यास मार्गाने जाऊन जर योगाचा तुम्हाला माथा वरती चढायचं असेल तर कर्मयोगाच्या पायऱ्या गेल्याच पाहिजे. निष्काम कर्म वगैरे त्याच्यात पण आलंच ना. कुठलाही मार्ग असला तरी सोपाना म्हणजे, सोपाना म्हणजे काय, पायरी. सोपान म्हणजे पायरी, म्हणजे पायरी आहे चढ. कर्मयोग म्हणजे हा हट्टयोग किंवा संन्यास मार्गातली जणू पायरी आहे. म्हणजे तो कर्मयोगाचे निकष तुम्ही पाळलेच पाहिजेत, ते केलेच पाहिजेत, तरच इकडे जाता येतं. संन्यासी झालाय, घरदार सोडले, गेला बाहेर, पण संयम नाहीये, निष्काम वृत्ती नाहीये, काय उपयोग नाहीये. असे आपण बघतो ना, नावापुरते संन्यास दूर पळून जाण्यासाठी म्हणून जायचं, सोडायचं. मनात सगळ्यात तसंच इच्छा असतात काय असं. म्हणून हा सोपान आहे, पायरी आहे. कर्मपथा चुका जाणी, कदाचित तू हा पायऱ्या चुकू नकोस. हा कर्म योगाचे निकष पाळलेच पाहिजे. आता इथे पुढे त्यांनी हा जो हठयोगाच्या ज्या पायऱ्या आहेत ना सगळ्या, यम नियम तुम्हाला माहिती, 8 पायऱ्याच्या, यम नियम, आसन प्राणायाम, आसन प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, अशा सगळ्याची थोडी थोडी माहिती दिली आहे. आणि ते कसं, हे 6वं अध्याय तुम्हाला म्हटलं हा मोठा पण आहे आणि अतिशय सुंदर माहिती. म्हणजे हठयोगाच्या मार्गाने जाणारे जे योगी असतात त्यांनी कशी कशी काय काय प्रक्रिया करावी, त्याच्यामुळे काय परिणाम होतात, अद्भुत वर्णन केले त्यांनी. ते आपल्याला माहित तरी असू दे की थोडं. म्हणून ते सगळं मी घेणार आहे, म्हणून हे 2 भागात घेणार आहे. आधीच तुम्हाला सांगते, पुढचं चुकू नका तेव्हा असं. आज निम्माच घेणार आहे 6वा. तर मग त्यांनी ह्या ज्या सगळ्या हे यम नियम वगैरे सगळं सांगितले ना, त्यांनी हे सांगले की ते कशासाठी असतं, मनाचं चंचलत्व नष्ट होण्यासाठी, शरीर मन स्थिर होण्यासाठी, धैर्य येण्यासाठी. ह्या सगळ्या पायऱ्या आहेत. आपल्या मनातले विषय सोडण्यासाठी जो निश्चय लागतो, जे धीरती आपण बघितली, ती ह्या मार्गाने प्राप्त होते. आणि म्हणून या पायऱ्या करायच्या असतात. म्हणून योगाला कर्म मार्गाशिवाय योग मार्गावर नाही जाता येत, हे पाहिजेच. कर्मयोगाचे जे पहिले निकष आहेत, नियम आहे, ते पाळावेच लागतात आणि मगच जायचं. म्हणून पायरी म्हटलेलं आहे त्याच्यात. मग आता हे योगारूढ व्हायचंय तुला अर्जुना,
योगाच्या वाटेने तू जायचं म्हणजे योगारूढ व्हायचंय, मग हे काय आहे ते तुला लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून हे काय काय जे आहेत पायऱ्या त्या पण पाळायला पाहिजेत आणि बाकीचे पुढचं जी प्रक्रिया आहे ती पण करायला पाहिजे. तरी जयाची या इंद्रियांची या घरा नाही विषयांची या येर झाला, जो आत्मबोधाची या गोगरा पहुडला असे. मग असा जो अष्टांग योग किंवा कर्मयोग, ह्या दोन्ही कर्मयोगाच्या पायरीने जाऊन मग पुढे त्या योगाच्या ह्याच्यावर गेलेला आहे, तो मनुष्य कसा असतो ते मी सांगताय की असा जो मनुष्य असतो त्यांच्या इंद्रियांच्या घरात नाही विषयाच्या येर झाला. येर झाला म्हटलंय बघा, येर झाला विषय येतात आगमा माईन नित्यास्तांसी दीक्षस्व भारत म्हटलं. अनित्यात येतात जातात संपतात का कधी नाही सांगतात. ये म्हणून येर झाला योग्य शब्द वापर. येर जो आत्मबोधाची गोगरा ओळी म्हणतो ना, मंदिराला पण असतं ना ओऱ्या वगैरे असतात बघा, त्याच्यामध्ये भक्त लोक काही असतात, साधक असतात, ध्यान करत बसलेले असतात. काही जण देवाचं नाम घेत शांतपणे आम्हाला पहुडला असे ह्याच्यावर हे चित्र उभं राहतं. तुम्ही बघा ते ज्ञानेश्वरांच्या ओव्या अशा आहेत ना, शब्द असे आहेत की ते शब्द उठला ना की आपल्या डोळ्यापुढे ते चित्र उभं राहतात. आणि ह्या अध्यायात तर खूपच त्यांनी अशी शब्दचित्र उभी केलेली आहेत. नंतर ध्यान कसं करावं, काय पुढे होतं, आत प्रक्रिया काय होते, बाहेर काय होते, फार छान सांगितलेलं. तर आत्मबोध आपल्याला आपला आत्माचं ज्ञान, आत्मज्ञान, आत्मबोध काय आहे त्या गोवर तो पहुडला असतो आनंदाने, म्हणजे ते त्याला आत्मज्ञान झालेलं आहे आणि तिथेच तो स्थिर आहे, पहुडला आहे शांतपणे, म्हणजे काय स्थित आहे, कायम तिथेच तो स्थित आहे. आत्मपरीक्षण करतोय तो आपण आतमध्ये परमात्म्याशी कसे स्थित आहोत. अशा प्रकारे ह्याचं हे लक्षण कर्मयोगी संन्यासी दोघं पाहिजे, दोघांचंही असलं पाहिजे. म्हणून आपणची आपण पाहिजे. धातू किंचित असे धनंजया चित्त देऊनी नाथलिया देहाभिमाना. मग आता इथे तर काय म्हणते, मग हे असं जर करायचं असेल, या मार्गाने जायचं असेल, तर माणसाने आपला उद्धार आपणच करून घेतला पाहिजे. आपल्या हातात आहे. तूच तुझा आहे शिल्पकार, काही म्हणतात ना, उद्धरेत आत्मनात्मान आत्मानाव बसावे याचं सांगतायत. आपणच आपण या घातुकीची तर आपणच आपला घात करतो. कसं चित्त देवनी नाथली या अभिमानाचा, जो देव अभिमान जो करत ठेवला नाही पाहिजे. देह तर नश्वर आहे, काय त्याचा अभिमान? कधीतरी पण माहिती आपल्याला पुढच्या क्षणी काय होणार आहे. हा देहाचा अभिमान म्हणे, त्याच्यावर आपण नसलेला हा अभिमान, त्याच्यावरच आपण चित्त देतो आणि आपला घात करून देतो. म्हणजे काय, देहाभिमान, देहभावात मी म्हणजे देह, या देहाला जे सुख होईल ते मी करणार, स्वार्थाने तसं पण माझा देह, ह्या देहाच्या कातडीच्या आते तेवढंच मी, बाकी काही मला घेणं नाही. हा देहभाव म्हणजे देह म्हणजे काही जण म्हणतात देह म्हणजेच आत्मा आहे, मन म्हणजेच आत्मा आहे, काय म्हणतात बुद्धी म्हणजे आत्मा नाहीये. हे गोष्ट अशी नाही. मन, बुद्धी, अहंकार, त्या इतर इंद्रिय म्हणजे नाहीये, ते एक वेगळी शक्ती आतमध्ये आपल्या असते, आत्मतत्व. मग ह्या देह अभिमानावर जर तू गुंतलास तर तू तुझा घात करून घेतो. म्हणजे तूच तुझा बंधू आहेस, तूच तुझा वैरी आहेस. जर तू असा वागलास तर तूच तुझा वैरी आहेस, तूच तुझा नाश केलास. दुसरं कोण करायला पाहिजे? पण तू चांगला वागलास, या मार्गाने गेलास, आपली उन्नती करून घेतलीस, आत्मस्थित राहिलास, तर तू बंधू आहेस, तुझा मित्र आहेस. हा विचारूनी अहंकारू सांगिजे, मग असतीची वस्तू होईजे, तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली, स्वस्ती कल्याणित. म्हणून हा अहंकार सोडला, हा विचारूनी म्हणजे विवेकाने, सारासार विवेक पाहिजेच ना. हा अहंकार जेव्हा तुम्ही सोडता की मी म्हणजे देह नाही आहे, या
देहासाठी सगळं फोल आहे. मग असतीची वस्तू होय जे वस्तू ब्रह्म. असतीची आहेच आपल्या आत आहे, बाहेर भरलेली आहे, तीच तुम्ही ब्रह्मरूप होणार आहे. असतीची आपल्याला माहित नाहीये, आतच ज्ञान आहे, ते बाहेरनं काढायचं नाहीये. आत आपल्या ओळखायचं आहे, पण त्याच्यासाठी अंतर्मुख झालं पाहिजे, आतमध्ये स्थित झालं पाहिजे. म्हणून असतीची म्हटलेलं आहे. तरी आपण मग असं केलंस ना तर तू तुझं हित करू शकतो. काय होतं, बुद्धी वासनेने मोहाने ग्रासली ना की ती काम नाही करत नाही. आता त्या बुद्धीत जे येतं ते मनात येतं, मनात जे येतं ते आचरणात येतं. मग अशा प्रकारे आपण वागतो. मनामध्ये मळ असतात, विक्षेप असतात आणि आवरण असतं, असे तीन त्याचे दोष आहेत मनाचे. हे झालं की सगळंच अशुद्ध होतं. तसेच विचार येतात, मग आपणच आपले शत्रू होतो जीवनाचे. आपणच काही म्हणतो. आता बघा ना, डॉक्टरकडे एखादा पेशंट गेलो, त्यांना दारूचं व्यसन आहे, तो डॉक्टर काय म्हणतो, अहो फार वाईट आहे दारू पिणं, सिगरेट पिणं, सोडा तुम्ही. तोच सांगणारा बाहेर जाऊन सिगरेट पितो डॉक्टरचं. आता कोण आहे बघा ना, हा मित्र आहे आपला का शत्रू आहे? हे चूक आहे तुम्ही. दुसऱ्या आपण म्हणतो ना, दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे ठणठणीत पाषाण. नुसतं पण कोरडे नाही, ठणठणीत पाषाण. मग असं म्हणजे त्यांनी आपल्या आतमध्ये जे आत्मतत्व ते ओळखलेलंच नाही, आणि आपणच आपल्याला शत्रू केलेला आहे. अर्जुनाला म्हणतात कसं झालं, तो ओळख नाही, कौरव तुझे शत्रू आहेत आणि तू स्वतःलाच स्वतः असं आत्महत्या केल्यासारखं बोलतोय, तू स्वतःच आत्मघात करतोय जणू काही. हे तुला बरोबर नाहीये. म्हणून हा अहंकाराचा परत काय सांगतात, अर्जुनाला कुठेतरी तो अहंकारच होता ना की मी मारणार म्हणून हे मारणार. बरोबर नाहीये हे सांगायचे भगवंता. म्हणून आपणची रिपू जेणे वाढवला हा संकल्प येर स्वयंबुद्धी म्हणे बापू जो नाथिले नेते. म्हणून काय आहे अर्जुना, आपणच आपले रिपू शत्रू असतो आणि आपणच आपले बंधू. जेणे वाढवला हा संकल्प, ज्याने कुठला संकल्प की मी म्हणजे देह आहे, देहासाठी फक्त चांगलं ते करीन, तो त्याचा वैरी बनतो. येर म्हणजे दुसरा मात्र, स्वयंबुद्धी म्हणे बापू. स्वयंबुद्धी काय, मी आत्मा आहे आणि शाश्वत आहे, अमर आहे, ती शक्ती माझ्यात आहे, ती शक्ती ओळखून मी त्याप्रमाणे वागणार आहे, माझी उन्नती करून घेणार आहे. माझं ध्येय काय असलं पाहिजे, चांगल्या वाटेकडे जायचं, सत्कर्माकडे जायचं. असं जो म्हणतो म्हणे बापू जो नाथिले नेते, मग तो देहात असलेला काही भाव घेत नाही, तो मात्र आपला काय असतो, मित्र असतो, बंधू असतो. कारण त्याला माहित असतं खरा विचार काय, खरी काय करायचं, खरी उन्नती आपण कशी साधून घ्यायची ते त्याला माहित असतं आणि त्याप्रमाणे तो जात असतो. आपणच आपली मदत करायची, आपण तर म्हणतो दुसऱ्यांना मदत करावी, दुसऱ्याच्या सहाय्य करू. पण अहो तुम्ही स्वतःला आधी मदत करताय का बघा ना, मग दुसऱ्यांना मदत करू शकणार आहे, नाहीतर काही नाही करू शकणार. तया स्वांत करण जीता सकळ कामोपशांता. परमात्मा परोता दूरी नाही. मग असा जो मनुष्य आपणच आपला मित्र झालाय, आत्मा ओळखतोय, आत्मा म्हणजे मी म्हणतोय, तर काय शब्द वापरलाय, स्वांत म्हणजे स्व अंतःकरण जीतात, आणि स्वतःचा अंतःकरण जिंकलेला आहे. सकळ कामोपशांता, अहो त्याचे सगळे कामांना शांत झालेले आहेत, कारण इच्छाच नाही ना त्याला काही, म्हणून शांत. आपण म्हणतो ना जास्ती जितक्या इच्छा, हे पाहिजे ते पाहिजे, अपेक्षा ठेवतात. मी एक मुख्य मंत्र सामान्यासाठी नेहमी सांगते की अपेक्षा कमी करा, म्हणजे अपेक्षा भंगाचं दुःख कमी होईल. हे याच्याकडनं यांनी असं वागायला पाहिजे होतं, हे ते यायला पाहिजे होतं मला, का नाही माझ्याशी गोड बोलली, मी एवढा चांगला दिला पदार्थ का नाही चांगली म्हणाली, नको ना, जाऊ दे ना, आपल्याला आनंद म्हणून आपण दिले ना. या अपेक्षा नको, मग ते ह्याचा तर पराभट. आता सांगते तुम्हाला, हे आदर्श ज्ञानी भक्ताची लक्षण आहे, ते चौकीत जाऊ दे, पण ह्याच्यात काहीतरी आपल्याला करता येतं की नाही थोडंफार.
मग ह्याच्या सगळ्या शांत झालेल्या आहेत कामना, कारण परमात्मा परोता दूरी नाही. तो पलीकडे कुठला परमात्मा वेगळा नाहीच आहे, तो स्वतःच झाला. तो आत आहे, आपल्या माहिती आहे त्याला, त्याच्या आतच आहे हे त्याला माहिती आहे. आणि म्हणून कामोपशांता, सगळं शांत झाले. चित्त त्याचं शांत आहे, बुद्धी शांत आहे, मन शांत आहे. असं चित्त मन बुद्धी शांत असलं की तर तुम्ही योग्य विवेक करून योग्य मार्गाने जाऊ शकता ना. नाही, चित्तच मुळे नाहीये नीट, तर काय तुम्ही जाणार. मन बुद्धी त्याच्या ताब्यात आहे, भरकटून देत नाहीये तो बुद्धीला आणि मना. प्रशांत आहे, म्हणून चीड द्वेष नाही कोणाचा, मत्सर नाहीये. सगळे तेच आहेत, तो ओळखू नये. जसा माझ्यात हा आत्मा शक्ती आहे तसं दुसऱ्यात आहे, सगळ्यात आहे. आणि म्हणून तो समजतो की ह्याच्यात मला ह्या कामना करून काही शांती मिळणार नाहीये, म्हणून तो शांत. देखे मेघोनी सुटती धारा, प्रियानं रूपती जैसे सागरा, तैसी शुभाशुभ योगीश्वरा नवती आणि. कसं आहे म्हणे, मेघोनी सुटती धारा, मेघातनं पावसाच्या धारा येत असतात, पण त्या सागराला रुपतात का हो? टोचतात. रुपतात म्हणजे टोचतात नाही टोचत. तैशी शुभाशुभ योगीश्वरा नवती आणि. योगीश्वर म्हणजे योगेश्वर, या योगाच्या कशी म्हणते ना, कळसावर जाऊन तो पोचतो, तो योगेश्वर. शुभ अशुभ काही त्याला द्वंद्व, मान अपमान, आशा निराशा, उष्ण शीत, असे हे त्याला काहीही फरक पडत नाही. शुभाशुभ म्हणजे दोन्ही देवानेच दिल्या. आपण काय म्हणतो, दुःख दुःख पण देवाने दिलं, सुख पण दिलं. सुख दिलं की आपण म्हणतो वा वा वा, माझे होतच ते नाही, बाकीच केलं. पण दुःख दिलं तर आपण म्हणतो कार्य देवा असं, कार्य बाबा केलं, मग फक्त दुःख. मग जसं देवानेच दिले, सगळं देवाचंच करणे, देवच करून घेतो. मग ते दुःख असेल ते आपलं प्रारब्ध आहे, त्याप्रमाणे आनंदाने भोगायला पाहिजे. दुःख सुद्धा आनंदानेच भोगायला पाहिजे ना. असा एक दुःख दुःख अनुदर्शनम बघितलेलं आहे. ते रागाच्या पुढे बघायचं, जरा व्याधी हे सगळे आपलं सगळ्यांनाच भोगावं लागतं, आपापल्या प्रारब्धाप्रमाणे भोगावं लागतं. विचार त्याच्या मनात येतो तो आनंदाने भोगतो, आणि त्याचा त्रास जास्ती होऊ नये त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे हे करतो. म्हणजेच आपण आपला मित्र होतो इथं सांगितल्याप्रमाणे. म्हणून त्याला हे द्वंद्व काहीही त्रास देत नाही. दोन्ही प्रकारे ह्याच्यात सांगितले की विचाराच्या दृष्टीने तो कसा असतो आणि आचाराच्या दृष्टीने पण कसा असतो, हे दोन्ही सांगितले. आता इथं शुभाशुभ योगेश्वरा नवते आणि. जो हा विज्ञानात्मक भावो तया विपरीता झाला पाहो, मग लागला जव पाहो तव ज्ञान ते तोची. आपण म्हणतो ज्ञान विज्ञान तृप्तात्मा असं म्हटलं शब्द वापरला. ज्ञान आत्मज्ञान झालंय आणि विज्ञान म्हणजे त्याच्यात मूल्य. विज्ञानाचे दोन अर्थ आहेत बरं का. विज्ञान म्हणजे आपण म्हणतो ना भौतिक माहिती सगळे, ते पण एक विज्ञान. पण या परमार्थात मध्ये विज्ञान रूप होणं म्हणजे त्या ज्ञानामध्ये पूर्ण म्हणजेच आत आपल्या जे आत्मे तो सगळीकडे भरलेला आहे परमेश्वर, बाहेरच्या ह्याच्यात भौतिक जगात सुद्धा. सगळ्या जगाला आपलं हे विश्वचे माझे घर ऐसी मती जायची झाली स्थिर, अशी त्याची होती. त्याला म्हणायचं ज्ञान विज्ञान तृप्तात्मा. म्हणून इथं म्हणलंय विज्ञानात्मक भावो असं झालेलं आहे त्याचं. ज्ञान विज्ञान दोन्ही मिळेल आहे. तया विवरिता जाणला पाहो. विवरिता हे त्यांनी विवेकामुळे जाणलंय, ज्ञान काय विज्ञान काय. आणि म्हणून हा देह खोल झालेला आहे त्याचा. बाकीचे विषय देव बाकीचे सगळे माया त्याच्या दृष्टीने बाबो खोल झाले, नाही त्या गोष्टींची तो मग इच्छा करत नाही. मग लागायला जवळ पाहो तव ज्ञान तो तोची. जेव्हा तो ह्याच्यात मिळतो तेव्हा त्याला कळतं अरे ज्ञान जे काय आहे तो मीच आहे, स्वतः आतच आहे माझ्या. बाहेर जे आहे तेच आत आहे, आत आहे तेच बाहेर आहे. पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी. हे त्याला या योगाच्या मार्गाने योग माथ्यावर गेल्यामुळे ही त्याला अशी बुद्धी होते.
सर्वत्र ब्रह्म एकच आहे ही त्याला बुद्धी होते आणि म्हणून तो शांत असतो. कामुक शांता का असतो तर असा असतो. मात्र सगळेच जर आहेत, सगळेच माझे बंधू आहेत, बाहेर सगळे एकच आहेत, तर या बंधू कोण काय याचा द्वेष या कवळू तयाचा मीची विश्व ऐसा जयाचा बोधू झाला. कोणाचा द्वेष करणार ना? तेच आता मी म्हटलं, तेच सांगितले. कुणाचाच करणार द्वेष? तो मी एकच आहे, मत्सर का करणार? पण आपलं कसं असतं, जरा जरी दुसऱ्याला आपल्यापेक्षा काही मिळालं किंवा तुला एवढं मिळालं, मला नाही मिळालं. मी पण असंच इतकंच केलं होतं, इतकेच कष्ट घेतले, त्याला प्रमोशन मिळालं, त्याला बंगला मिळालं, पण मला नाही मिळाला. आत्मा आपण जळत असतो, द्वेष करतो, मत्सर करतो. पण अरे तो माझ्यासारखा उलट ना आनंद व्हायला पाहिजे. अरे तो आपल्यासारखाच आहे. आपल्या मुलाला काही मिळालं की आपण आनंद होतो की नाही आपल्याला, तसाच तो आहे. आणि बाबा छान झालं, तुम्हाला मिळालं काय काय चांगलं, असा हा भाव त्याचा आपोआप तयार होतो. द्वेष कोणाचा करायचा? मीच विश्व, मीच सगळं विश्व आहे ना, मीच भरलेलो आहे असा बोधू झाला, त्याला असा बोध झालाय. म्हणून तो कुणाचाही द्वेष करत नाही, मत्सर करत नाही. म्हणून तो शत्रू आणि मित्र जिथे समान मानायचं तिथं समान मानतो, पण जिथं त्यांचा अधर्माविरुद्ध लढाई लढायची त्यांना मारायलाच पाहिजे ना. आता पाकिस्तान विरुद्ध लढाई करताना जर सीमेवर कोण कोणाला ओळखत पण नसतं, पण तो शत्रूचा आपला सैनिक म्हटला, अरे हा कोणी मी ओळखत नाही आणि काय माझं केलंय, कशाला मारू, असा विचार केला तर चालेल का? थोडक्यात त्यांनी सांगितलं, मित्र शत्रू म्हणजे जो वैरी असला तरी त्याला सुधारण्याचा प्रयत्न करावा, एक चान्स द्यावा, नाही तर मग नाही ठीक आहे. अर्जुन तुझ्या कौरवांना शत्रू इथं लढाईत शत्रूच मानला पाहिजे, इतर वेळी सगळं ठीक आहे, विश्व माझेची घर. आणि ते शत्रू तू म्हणून तिथं त्यांना ह्या वेळेला तू त्यांचा वध केलाच पाहिजेस. हा फरक लक्षात घे. इथं सारासार विचार आला होता. आपण काय करतो, काही काही सिद्धांत मांडलेले, मग असं म्हटलंय ना तिथे, असं सांगितलंय, मग हे कसं संदर्भाने घ्यायचे असतात अर्थ काही काही गोष्टींचे, आणि तिथं आपल्या बुद्धीचा वापर करायचा असतो, आणि बुद्धी वापरून आपण ते समजून घ्यायचं असतं की याचा अर्थ काय येतो. म्हणून मग हा द्वेष कुणाचा करणार, अशी ते चित्र झालेली आहे वृत्ती, तर हा करणार कुणाचा मत्सर. विपाय जरी आठवला चित्ता तरी ते आपली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लाभू आधी. मग असा जो योगी आहे, विपाय म्हणजे कधीतरी अचानक थोडा वेळ तरी त्याचे नुसतं स्मरण केलं ना, आठवलेला चित्ता, तरी ते आपली योग्यता. म्हणजे काय म्हणताय माऊली, की अशा लोकांना शरण जा. तर तुमचा गुरु आहे कोणी, तो अशाच योग्यतेचा आहे, त्याला शरण जा. त्याचं स्मरण केलं तर त्यातली योग्यता तुम्हाला पण मिळेल, तरी ते आपली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लाभू आधी. मग अशाची तुम्ही गुणगान गायले, त्याच्याप्रमाणे बनण्याचा प्रयत्न केला, जे गुरु आपल्याला सांगतायत त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागलात तर तुमचा लाभच आहे. नाही त्या लोकांची कशाला प्रशंसा करतात, जे खोटे नाटे वाटेल तसे वागतात, आपला लाभ करण्यासाठी काही काही जण करतात ना, गुणगान करतात कोणाकोणाचं सगळं, ते करू नका. अशा माणसाचं गुणगान करून त्याच्या चरणापाशी जा, सेवा करा, नाम घ्या. नामाचा महिमा किती मोठा, म्हणजे गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं, नकळत नाम तुमच्या तोंडी आलं तरी फायदा आहे. दोन्ही चोरून खाल्लं काय आणि सगळ्यांच्या उघड झालं, अंगी लागतच ते. तसं म्हणे नाम कसे घ्या तुम्ही, नाम लागतच अंगी. समाधी साधन संजीवन नाम, ज्ञानेश्वरांनी सांगितलं, संजीवन समाधी साधनाच्या सगळं हे सगळं प्राप्त होतं नामामुळे. कसं? मनापासून घ्यायला, अतिशय प्रेमाने घ्यायला पाहिजे, श्रद्धेने घ्यायला पाहिजे. म्हणून हे ज्याची योग्यता आहे अशी अर्जुनाला सांगायचं, त्याच्या पायापाशी तुझा आणि तू शिक. गुरुकडे शरण जाऊन त्याची सेवा करायला पाहिजे, तो सांगतो तो उपदेश अंगीकारला पाहिजे.
आपण एवढं मी सगळ्यांना तेच सांगते की तुम्ही ऐकता, ज्ञानेश्वरी ऐकता, गीता संध्या करता, गीता ऐकता, अजून प्रवचन ऐकता कुणाकुणाची. कशासाठी? वेळ बरा जातो म्हणून का? तर आपल्या वेळ बरा नाही, आपलं काहीतरी काय फरक झाला का? आपलं शुद्धीकरण आहे आपलं. हे कशासाठी करायचं? आपण आधी मुळात लोक मानतच नाही की माझ्यात काहीतरी कमी आहे, दोष आहे, ते मानलं पाहिजे. हे दोष माझे काढले पाहिजे म्हणून हे करायचं. ऐस्या दृष्टी तो विवेकी, पार्था तो एकाकी, सहजे अपरिग्रही, जे तिही लोकी तोची म्हणून. तिन्ही लोकात तोच एक आहे, तो मीच आहे सगळीकडे. ते या पृथ्वीवरच कशाला, तिन्ही लोकात मीच आहे असा विवेक झालाय, त्याचा ज्ञान झालेला आहे. तो पार्था तो एकाकी, सहजे अपरिग्रही, तो कुठेही एकाकी एकांतात राहू शकतो. अपरिग्रही म्हणजे नाही त्या गोष्टींची तो इच्छा करत नाही, संग्रह करत नाही, साठवून ठेवणं नाही. आता आलं की चला हे काहीतरी महामनाने चाललेले होते, नको असलेलं तेवढं बनवून घेणार. पण हा योगी जो आहे तो उगाच संग्रह कशाच असते का? तर फक्त अपेक्षा त्याच्या कमी असतात. आपल्या देह चालण्यापासून केवढं काय आहे तेवढं चालतं, म्हणून कशाला तो संग्रह करणार आहे सगळ्याचा. आणि एकाकी म्हणजे एकांत त्याला आवडतो. कारण काय? साधनेसाठी एकांत पाहिजे. आपलं मन, अंतःकरण, बुद्धी शांत झाली पाहिजे ना. मग गलबल्यात कसं होईल? म्हणून समर्थाने पण सांगितलेले, काही एकांत काही लोकांत सेवित जावा. बोध द्यायचा, तुम्हाला काही कार्य करायचंय का न लोकात करा बोध, पण एरवी तुम्हाला साधना करायची तर तेव्हा एकांतच पाहिजे. म्हणून तो असा एकाकी म्हटलेला आहे. कुठे गेले तरी कंटाळा नाही. तुम्ही म्हणतात हायवे कंटाळा, कुठेतरी मैत्रिणीला फोन करावा जावं, किंवा बाकीच्या लोकांचा कुठेतरी आड्डा बसवा वगैरे, असं कधीही आपल्याला वाटतं नाही पाहिजे. अरे असं उलट ज्याला साधना करायची तो म्हणतो, अरे वा छान, बरा वेळ मिळाला बरं का आज मला, कोणी नाही, एकांत आहे, चला जरा काहीतरी ध्यान करूया, काहीतरी वाचूया, काहीतरी करूया. कधीतरी ठीक आहे, खरे आपण संसार मागे दुरस्त असल्यामुळे आपल्याला काही काही गोष्टी पाळायला जावं लागतात कार्यक्रमात वगैरे, तेवढं करावं. आणि एरवी आपण आपलं असावं. सारखंच बाहेर काय केलं हेच पडत नाही. सारखं आज इकडे गेलं, थोड्या आधी इकडे झाला दौरा, थोडे दिवस गेले इकडे दौरा, काय तर सारखं हिंडत बसायचं. पण हा मग हा असा एकांतात राहून साधना करतो. जेव्हा काम करायचं, व्यवहार करायचा, देहापुरता तेवढा व्यवहार करतो. आणि मग तो म्हणतो की आता मी माझं ज्ञान मिळवण्यासाठी काय काय करायला पाहिजे, हे माझ्या गुरूंकडनं मी उपदेश घेईन आणि त्याप्रमाणे करेन. तुकारामांची बायको तुम्ही म्हणाला कळतं, तुकारामांचे काय अभंग बुडवले इंद्रायणी, पण असं म्हणतात ते तरले, किंवा प्रत्यक्ष इंद्रायणी दैवतेच काढून आले. त्याच्यावर अशी ती कथा आहे. त्यांची बायको म्हणजे हा कसा असतो, संत लोक कसे असते, ती योग्यता असते. ती बायको म्हणते त्यांचे अशी म्हणजे कल्पनाची गोष्ट आहे की सगळं झाल्यावर त्यांचे अभंग सगळे असते. म्हणतात त्यांना 2 पानं सापडतच नाही, ते कुठे 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 त्या म्हणजे माझ्या कलवटीला लावले. म्हणे कशाला कलवटी लावले? अहो म्हणे मी जाते ना सारखी नदीवर धुणं भांडी काय करायला, आता कधी पाय घसरून पडले तर मी म्हणे तरी ना तुमचे तरतात म्हणे अभंग, मी पण तरी. हा भोळा भाव, तुकारामांशी भांडायचे, त्यांना भोळा भाव, भक्ताला भोळा भाव म्हणाला. असा हा भोळा भाव पण असतो, भगवंतावर श्रद्धा असते, प्रेम असतं, आणि म्हणून तो त्या मार्गाने जाऊ शकतो. मग अर्जुना, हा असा योग तुला जर आचरायचा असेल तर तू गुरुकडे जाऊन हे शिकलं पाहिजे, सेवा केली. म्हणून ते तैसे बोलणे नव्हे सपाटा आडलावणे, केले मनची वेगळेपणे भोगाला. काय झालं? भगवंताने अर्जुनाचे असे संवाद चाललेले असताना अर्जुन म्हणजे त्याचा आत्माच होता, कारण जो त्याचा लाडका भक्त आहे ते भगवंताने सांगून ठेवलेले, तो माझा आत्मा आहे.
ते दोघंही अद्वैतात जायचे, पण आता अद्वैतात गेलं तुम्ही सांगणार कुणाला उपदेश? मी भक्ताशी बोलतोय, आनंद कसा मला मिळणार? म्हणून मधून मधून भगवंत काहीतरी त्याला प्रश्न विचारून ते अद्वैतपण दूर करायचंय. तसंच इथे त्याला सांगता सांगता दोघंही इतके तल्लीन झाले, एकमेकात विसरून गेले, या हृदयाच्या त्या हृदय असं झालं. म्हणून मग इथे म्हटलेलं आहे की ते बोलणे म्हणजे अद्वैताचं बोलणं व्हायला लागल्यावर सपातळ म्हणजे झिरझिरीत पडता, आड लावणे केले मनची वेगळेपण भोगाय. भगवंतांनी काय केलं, जरा मग विषय बदलला आणि दुसरे सांगितलं. हे आड आपण म्हणतो ना, सपातळ आड लावणे, आड लावणं केलं आपण म्हणतो तसं. हा विषय काढून मध्ये मध्ये ते सांगत होते की हा अर्जुना, मग तुला समजलं का, हे झालं का, असं करून ते अजून ब्रह्मस्वरूप झाला नाही, पण अद्वैतात केव्हाही जाऊ शकतो. मग मला हे आनंद मिळू शकणार नाही. भक्त देवाचं संभाषण चाललंय आणि म्हणून भगवंत सुद्धा मधनं त्याला काहीतरी प्रश्न विचारून, तू ऐकतोयस असं सगळं कर. आजीने काय गोष्ट सांग, नातवाला ऐकतोयस ना रे, गोष्ट सांगते, झोपू नका म्हण मध्ये मध्ये. तसं इथे ज्ञानेश्वर म्हणतात, पहापा नवल कैसे चोज, के उपदेशू केवते झुंज, परी पुढे वालभ भोज नाचत असे. वालभाचे भोज, वालभोज अत्यंत आवडतात. भोज म्हणजे मूर्ती. काय सांगू म्हणे, म्हणजे आता संजयाच्या मुखात नाही, ज्ञानेश्वरांनी आपलेच विचार म्हणे, काय आश्चर्य म्हणे, नवल कैसे चोज. अहो काय लढाईची काय जागा, लढाई आहे आणि हे उपदेश चाललाय आपल्या लाडक्या भक्ताला. इथे असा उपदेश करतोय कारण का म्हणे, पुढे आपल्या अत्यंत लाडका भक्त आहे समोरून आणि म्हणून भगवंत सगळं विसरलेलं आहे. पुढे जो छान वर्णन केले संजयाने 8व्या अध्यायामध्ये, एकदम विश्वरूप दाखव म्हटलं की दाखवले लगेच. आता नको घाबरलं म्हटलं लगेच ते मिटून टाकलं म्हणे विश्वपट. त्याने हा जे म्हणेल ते अर्जुन करतात भगवंत. म्हणून इथे माऊली पण तेच म्हणते, काय लढाईचा प्रसंग, काय धामधूम सुरू आहे आणि तिथे उपदेश करतायत भगवंत आपल्या लाडक्या भक्तासाठी. अहो भाग्यवान होता अर्जुन, सत्शिष्य होता, श्रद्धाळू होता, म्हणूनच त्याला सांगतात. म्हणून म्हणे मला अर्जुनाचं जास्ती महत्व वाटतं बरं का भगवंतापेक्षा, असं माऊली म्हणतो. तैसा अर्जुनीची विशेष स्तवावा, ऐसे आवडले मज. आवडले म्हणजे वाटलं बरं का मला, माझं जीवा मला असं म्हणा, जे तो त्रिभुवनेची दैवा एकायतनु चांगला. म्हणजे संपूर्ण त्रिभुवनातलं दैव जणू काय त्याच्याकडे आले, अर्जुनाकडे नशीबवान ठरलाय. आणि अर्जुनाचेच मला महती वाटते. आपण नाही का पुंडलिक वरते हरी विठ्ठल, पुंडलिकाचं नाव आधी घेतो, भक्ताचं नाव आधी घेतो. सीता, मंदोदरी, द्रौपदी, पंचकन्या, त्यांच्या पतींच्या आधी पत्नींचे चिन्ह आपण करतो. तसं म्हणे मला अर्जुनाची स्तुती करावी असं वाटतंय जास्ती, कारण तो ग्रहण करतो. कारण भगवंतांनी पुढे म्हटलेलं आहे कित्येक ठिकाणी, अरे अर्जुना मला तुझ्यासारखा आहे कोण म्हणे ऐकणार, मन लावून पुढे विचारणार आहे कोण. म्हणजे हल्लीच्या समाजातली स्थिती लिखांत जणू काही बोलून दाखवत आहेत भगवंत. कोणाला दाखवत असतो हे सगळा विषय, आपली आपण उन्नती करून घ्यावी, काहीतरी चांगलं करावं इच्छा नसते. म्हणे असं आहे कोण, तू एवढं म्हणे ऐकतोस आणि मी जे सांगितलं ते करतोस पण लगेच, आचरणात पण आणतोस, म्हणूनच तुला मला आवडीने सांगावं असं. कसं म्हणे, काय प्रेम आहे अद्भुत, देवकी या उदरी वाहिला, यशोदे सायासे पाळिला, की शेखी उपयोगालेला पांडवासी. अहो कृष्ण म्हणे देवकीच्या पोटी जन्माला आला, पण त्याला तर तिथनं नेलं आणि यशोदेकडे नेलं. आता यशोदेने त्याला अत्यंत प्रेमाने त्याची लालन पालन केलं. तिथे तो वाढला गोकुळात, सगळं नव्हतं. आणि हे सगळं त्यांनी केलं देवकीच्या पोटी जन्माला, यशोदेने पालन केलं आणि गेला मात्र मदतीच्या मुलाला पांडवांचा. उपयोगी आला पांडवांची. पांडवांना त्यांनी ठिकठिकाणी महाभारतात तुम्ही कथा बघितल्या तर सगळ्या संकटात त्यांनी मदत केलेली आहे पांडव. म्हणून त्यांना म्हणतात अरे पांडवांनाच त्यांनी हे केलं. म्हणून अर्जुनाचं मला जास्ती इथे कौतुक करावं असं वाटतं. मग आता अर्जुन तिथे म्हणतोय की भगवंता हा योग तुम्ही मला सांगताय असा आहे तसा आहे, तर हे कसं काय
करायचं ते मला सांगा की नाही. तेव्हा हे संत चिन्ह मन अंगी न ठेवता माझ्या आपण ही चिन्ह तुम्ही सांगता की असं असलं पाहिजे, योगाने असं असलं पाहिजे, आहे का माझ्याकडे तसं ही योग्यता आहे का? पण तुम्ही जरा नीट शिकवलं तर मी करीन. म्हणजे उत्तम शिक्षाचं लक्षण बघा, त्याची इच्छा पाहिजे गुरुकडे जाऊन, ना तुम्ही मला अजून शिकवा मी घेईन. तो काय म्हणतो, जी तुम्ही चित्त दयाल तरी ब्रह्म मी या वैजाल, काय झाले अभ्यासी केले सांगत म्हणून भगवंत म्हणतात. हा तो अभ्यास करायचा म्हणतो ना, मनावर घेतले तर मी, तुम्ही मनावर घेतला म्हणताय की तुम्ही चित्त दयाल, जर तुम्ही मनावर घेतलं आणि मला नीट सांगितलं नाही तर काय नक्की मी पुढे जाईल, आश्वासन देतो जणू मी ब्रह्मपदापर्यंत जाऊ शकेन. तुम्ही जो अभ्यास सांगाल तो मी करेन, जसं सांगाल तसं. काय चांगले अभ्यास केलं सांगाल ते, तुम्ही जे जे सांगाल ते केल्यावर का नाही बरं होणार. माझा विश्वास आहे, गुरुवरचा विश्वास आहे, अभ्यास करायला तयार आहे चांगल्या शिष्याप्रमाणे. नाहीतर इथे गुरु जर तयार आहे पण तो शिष्य पाहिजे ना तयार अभ्यासाला. तसा नव्हता अर्जुन. अर्जुन तयार आहे, तो म्हणतो मी शिकीन, त्या मार्गाने जाईल, पण तुम्ही मला सांगा, नीट समजावून सांगा मला. मग श्रीकृष्णाच्या मनात पण येते, अरे खरंच इच्छा बरं अर्जुनाची. इतके सुंदर शब्द वापरलेत माऊलीने इथे. कल्पना काय केली बघा, एरवी दिवस तरी अपुरे, परी वैराग्य वसंताचे मी भरे, जे सोहम भाव महुरे मोडून आला आहे. अर्जुनाच्या मनात म्हणे खरंच आता झाली बघा ज्ञानाची लालसा, आणि तो आहे तयार. आता कसं म्हणे, अजून थोडेच म्हणजे अजून काय आत्ताच तर त्याने सुरुवात केली, म्हणजे दिवस अपुरे, आत्ताच तर सुरुवात केली आहे. पण काय झालंय, वैराग्य वसंताचे मी भरे. जसं वसंत ऋतू येतो आता आलाय की नाही, फुलं फुलतात, नवी पालवी फुटते, हिरवगार सगळं दिसतं, ह्याच्याकडे कुठला वसंत आहे, वैराग्य वसंत. मनात वैराग्य निर्माण झाल्याचे हे ज्ञान घेण्यासाठी आवश्यक आहे. ते वैराग्य वसंताचे मी भरे म्हटलंय, भरात आलंय. हे जे सोहम भाव मोहरे, मोहर येतो की नाही आंब्याला वसंत ऋतू, काय शब्द वापरलेत बघा. ह्याच्या मनाला कुठला मोहर, कुठला सोहम भाव, सो अहम, तो मी आहे. हा रूपी मोहर मोडून आला, मोडून आला म्हणजे भरला. आपण म्हणतो काय आंब्याच्या झाडाला फुलून आलाय मोहर, छान काय राहणार बरं का. आता तसं वैराग्य रूपी वसंत आल्यामुळे म्हणे सोहम भावाचा मोहर त्याच्या मनात फुलून आलाय. म्हणजे काय म्हणायचे श्रीकृष्णाला, नाही नक्की आता मिळवेल बरं का ज्ञान, मी जे सांगेन ते नक्की करेल. खरंच त्याला इच्छा ही अशी झालेली आहे. म्हणून मग तो म्हणतोय ठीक आहे अर्जुना, अवधारी पंथ राजू, सांगतो म्हणे मी तुला हा योग काय कसा आहे, त्याच्यासाठी काय करायचं. हा कसा आहे म्हणे, पंथ राजू म्हणते बरं का. पंथ राजू शब्द वापरलाय, सगळ्या पंथातला राजा. चालता पाऊल जेथ पडे तेथ अपवर्गाची खाणी उघडे, आव्हाटले तरी थोडे स्वर्ग सुख. म्हणजे हा मार्ग असा आहे म्हणे, जिथं ते पाऊल तुम्ही ह्या मार्गाने गेलात ना तर मोक्षाच्याच मार्गाला जाता. अपवर्ग म्हणजे मोक्ष, कैवल्य म्हणजे मोक्ष, मोक्षाला 2-3 नाम. तर अपवर्गाची खाणी उघडे म्हटलं की मोक्षाकडेच जातो. आणि म्हणे आव्हाटले तरी थोडे स्वर्ग सुख, म्हणजे समजा या मार्गाने जाताना तुम्हाला मोक्ष नाही मिळाला, पण सत्कर्म करून तुम्ही स्वर्गात नक्कीच. मग स्वर्गात परत तुम्हाला ते पुण्य आले की परत तुम्हाला चांगला जन्म मिळते, पुढेच या अध्यात पाहिजे आपल्याला. अर्जुनाने महत्वाचा प्रश्न विचारलेला आणि त्याला कसं उत्तर दिले, फार बहारदार आहे ते उत्तर, अतिशय छान. तर म्हणे नक्की जर मोक्ष नाही मिळाला तर आहेच म्हणे, पण चांगलंच होणार, या वाईट नाही होणार. आपण म्हणतो ना अरे हे औषध काय, नक्की अपाय नाही ना होणार, झाला तर उपाय होईल पण अपाय तर होणार. तसे या मार्गाने गेलास तर अपाय काय नाही, उपायच होईल. आणि म्हणून लगेच पार्थ म्हणते उत्तर झाला लगेच. तरी त्याची मग केव्हा आरती समुद्राने न काढावा बुडत चिनी, मग ते केव्हा होईल भगवंता, कसं काय मला लवकर सांगा.
आरती समुद्रवनी उत्कंठ रूपी सागरात मी बुडत चाललोय, त्याच्यात लवकर काढा मला, म्हणजे लवकर सांगा. इच्छा झाली त्याला लवकर ऐकायला. तव श्रीकृष्ण म्हणती ऐसे हे उत्संखळ बोलणे काय असे, आम्ही सांगत असो आपैसे वरी खुशी रे तुवा, असं म्हणतात भगवंत. भक्त भगवंत आहेत तरी सखा पण आहे, त्या दृष्टीने माऊलींनी कसा संवाद दिलाय बघा. कृष्ण म्हणतात अरे अरे हो हो अर्जुना, एवढं उत्कंठेचा उत्साह एवढा उत्तावेळ नको तू, उत्संखळ बोलणे काय असे, एवढा उत्तावेळ नको. अरे सांगतोच आहे, आम्ही सांगतो सापच आहे, तेवढंच तू विचारलंस. सांगतोच आहे मी सगळं तुला नीट सांगणार आहे, आणि तुला कसं कसं काय काय करायचं ते सांग. आता इथे ह्याच्यानंतर या श्लोकांपासून नंतर एकदम भगवंताने थोडं मी म्हटलं ना जसं कर्मयोगी पाहिली आहे संन्यास योगाची, तर त्या संन्यास स्वतः मोठे महायोगी होते ज्ञानेश्वर. तर जणू काही ह्याच्या पुढे जे वर्णन केलेले त्यांनी की अष्टांग योगाकडे जाणाऱ्या लोकांनी काय काय करावं, असं विद्यार्थी आता म्हणजे उद्देशपर अर्थात ते पुढे सांगितलेलं आहे काही काही श्लोकांमध्ये. आणि त्याचं फार सुंदर विस्ताराने वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वरांनी. जणू काही स्वतःचे अनुभव सगळे तिथे उद्धृत केलेले आहेत. आपल्यासारख्या सामान्य लोकांना ते अंगीकारणं तर अशक्यच, म्हणजे कल्पना पण करू शकतो मी, पण काय सुंदर वर्णन ज्ञानेश्वर केलंय, आपण माहिती म्हणून घेऊया की काय हरकत नाही का. आणि म्हणून त्याचं वर्णन मी ते करणार आहे. त्यांच्यात त्यांनी सांगितले ते आहे ना शुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिरम आसन आत्मना, त्याच्यात ते म्हणतात तरी विशेष आताची बोलीचे म्हणतोय ना अर्जुन मला सांगा, मी ठीक आहे सांगतो म्हणाले, हाच सांगतो म्हणे तुझ्यासाठी, परी ते अनुभवे उपयोगा जाईल म्हणून तैसे एक लागेल स्थान पावे. असं एक स्थान ओळखलं पाहिजे साधकाने की जिथे आपल्याला साधना करायची, अनुभवे उपयोगा जाईल जिथे आपल्याला साधना नीट करता येईल, वातावरण छान पाहिजे, प्रसन्न पाहिजे. त्याच्यात मी ठराविक मुख्य मुख्य ओव्या घेणार आहे, कारण खूप अतिशय तुम्ही घरी वाचा हे सगळ्या ओव्या फार सुंदर आहेत, आपल्याला वेळेअभावी एवढं घेता येणार नाही. तर म्हणे आधी काय पाहिलं पाहिजे, स्थान नीट पाहिलं पाहिजे, स्वच्छ पाहिजे, पवित्र पाहिजे, लोकांच्याने मळलं नाही पाहिजे पावलांनी, आणि कधी एक पाहावे जे साधकी वसते होवावे, आणि जनाचे निपाय रवे डोळे चिन्हा. ते स्थान कसं असावं, साधकी वसते होवावे, ऋषी मुनींचं ठिकाण आहे. अनेक साधक तिथे येऊन साधक करून घेते, पवित्रता असते. एखाद्या वास्तूमध्येच पवित्रता, तुम्ही बघा मंदिरात गेल्यावर किंवा एखाद्याचं आपल्याला घर जाऊन कसं प्रसन्न वाटतं नाही ह्यांच्या घरात. आणि एके ठिकाणी गेल्यावर असं वाटतं की उदास वाटते, ते काय बरोबर अशुभ काय का काय असं उगाच वाटतं का, ते आवर्तन त्या हवेत असतात. पॉझिटिव्ह आपण म्हणतो ना, पॉझिटिव्ह विचार निगेटिव्ह विचार लहरी असतात वातावरणात, तसं असतं. म्हणून आपण म्हणतो मंदिरात जाऊन जावं, तिथे बसावं, नाम घ्यावं, पवित्र असतं. तसंच स्थानपणे निवडायला पाहिजे. जनाचे मी पाय रवे, खूप लोक तिथे येतात, मळली वाट म्हणजे काय, सतत ती गर्दी. आता हल्ली बघा क्षेत्र सगळे पिकनिक पॉइंट झाले, जातात लोक, मग तिथे खाण्याच्या गाड्या येतात, अमुक येतात, कचरा करतात, अशा ह्याच्यात काय हो तुम्ही होणार. म्हणून ना आता तिथे कुठे तिरुपती असू दे जाऊ नये असं माझं म्हणणं नाही, जावं ज्याला. और एक सेकंद सुद्धा दर्शन होत नाही, ढकलाढकली होते. त्या भगवंताशी माझं काहीतरी जुळलं पाहिजे ना, नीट दर्शन झालं पाहिजे ना, असं शांत असेल ना देव की तिथे मी मूर्ती समोर बसू शकते, आनंद घेऊ शकते, असं जावं. नाही तर आपल्या घरातला कोपरा ठीक आहे ना, माझे भगवंत इथेच आहेत, देव माझे देवा राहतील असं म्हटलेलं ना, त्याचं नाव आहे, तिथे बसावं. म्हणून त्यांनी सांगितलंय असं ठिकाण पाहिजे, पवित्र पाहिजे, शांत पाहिजे, असं हे स्थान निवडलं पाहिजे. आणि तिथे म्हणे काय बघा किती विचारांनी का डिटेल विचार केलेला आहे ज्ञानेश्वरांनी, जे त्या अमृताचे मी पाडे,
मुळाही सकट गोडे जो किती दाटे झाडे सदा फळती. आता हे खूप पूर्वीचं वर्णन आहे. जंगलं होती, तिथे सहजासहजी जात येत होतं. आपण विचार केला तर पण आपण घरी आपल्याला आपली जेव्हा शांत वेळ आहे, जेव्हा आपलं व्यवधान नाहीये जास्ती, 5 मिनिटं घेते, जेव्हा व्यवधान नाहीये जास्ती, काही घरी नाही म्हणजे दूध ठेवलंय आणि मग बसायचं ध्यान करायला. किंवा आता कोणी येणार नाही, घरातच एक कोपरा, बाग असेल त्यांच्याकडे बागेतला कोपरा कसा म्हणा, मनाचा व्यायाम होतो. आपण 5 मिनिटापासून सुरुवात करावी, ध्यान करावं, शांत बसावं, नाम घ्यावं. पण याने तिथे खरी साधना ज्या साधकाला करायची आहे, ध्यान धारणा, त्यांनी कसं म्हणे, झाडी आहे आणि तिथे फळं आहेत. मुळासकट गोड बर का. आता मुळं वगैरेच खाऊन तिथे राहत होती लोक, फलाहारच करून. म्हणून ते म्हणतात की तिथे फळं पाहिजेत थोडी साधना करताना, कधी दिवसात नाही एखादं खायला. सदा फळती पाऊला पाऊले उदके परी वर्षा काळे ही चोखे निर्झरे ना विषेके सुलभे देत जरा असावा. शेजारून जाणारा सुंदर की त्याला निर्मळ पाणी आहे, झऱ्याचं निर्मळ गार शुद्ध पाणी आहे. वर्षा काळी ही चोखे म्हटलंय, काय विचार बघा काय केलेलं. पावसाळ्यात गढूळ होतं की नाही पाणी, पण म्हणे असा झरा की पावसाळा असू दे करून तो वाहतोय जुळू सारखा, स्वच्छ आहे, सुंदर आहे पाणी, स्फटिक असं पाणी असावं जवळ. का की पाण्याची तहान भागेल तिथे, फळाची आपली भूक भागेल, फळे कंदमुळं असावी चांगली, हे सगळे असेल. बहुती करून निशब्द दाटन रिगे श्वापद शुकमत षटपद तेवू दे नाही. काय असं म्हटलं का, तिथे श्वापद नसावी. नाही तर तुम्ही साधना करताना जीवात भीती असेल तर कसं करणार, अशी जागा निघा की फारसं काय तिथे श्वापद वगैरे नाही. आणि हे नको म्हणे, भुंगे आणि शुक, पोपट नको. पोपट फार किरकिर ओढतात, भुंगे भुंकून मुणमुण मुणमुण, तुमचं साधनेत लक्ष कसं लागणार. ते तेवू ते नाही, ते नको म्हणे. पण पुढे त्यांनी असं म्हटलेलं की एखादा मोरबीर आला तरी चालेल, बदक असतं तरी चालेल, हंस असतं तरी चालेल, असं छान त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणून हे अशी जागा पाहावी, हे इथे काय काय आहे ते बघावं. मग असं ठिकाण तुम्ही शोधून, आणि तिथे सुंदर त्यांनी सांगितलेले बरं का की गूढ मठ किंवा शिवालय, बहुतेक बघा साधनात शिवमंदिरात करतात, हे त्यांनी सांगितलेलं आहे ना. तेच सांगताना आपल्या डोळ्यासमोर चित्र बनत नाही की अगदी सुंदर अशी दाट झाडी आहे, झरा आहे, एखादं छोट्या तळ आहे, त्याच्यात बदक वगैरे पोहतात, आणि असा मस्त झाडीत लपलेलं शिवालय. तिथे जाऊन आपण गगनगिरींचा त्या तिथे तो घाट आहे ना कुठला, त्याच्यामध्ये त्यांचा आश्रम आहे बघा. तिथे आम्ही गेलो होतो, शांत सगळं तिथे वरती गेलो, तिथे असं वाटलं बरंच इथंच राहावं आणि इथंच ध्यान करत. हा गगन बावडा, बरोबर गगन बावडा. हो काय सुंदर आहे आश्रम, फार सुंदर. मग तेथे आपण एकाग्र अंतःकरण करून सद्गुरु स्मरण अनुभवजे. अशा ठिकाणी गेल्यावर आसन घालून सद्गुरूंचं स्मरण करावं प्रथम, तेच तुम्हाला तारणार आहेत. अंतःकरण शुद्ध करावं, त्याच्यात सद्गुरूंची मूर्ती बसवावी, आणि मग साधना सुरू करू. आज आपण इथे थांबूया, त्याच्या पुढचं आपण पुढच्या ह्याच्यात. फार बहारदार वर्णन आहे. अष्टांग योग पायऱ्या करता करता तो साधक जेव्हा त्या स्थितीला पोचतो, तेव्हा आत शरीराच्या आत आणि बाहेर काय काय बदल होतात. कुंडलीने जागृत होऊन कशी ती सगळ्या चक्रातनं चढून वरपर्यंत जाते, ते वर्णन केलं. ते आपण आपल्याला माहिती म्हणून बघायला काय हरकत नाही का.